रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनास सुरुवात। मर्चंट बँकेतील गाणीवर सहकार खात्याची माती। प्रहार तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांचे लाक्षणिक उपोषण। दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात भाविकांची गर्दी। मार्गदर्शक सूचनाचे पालन करीत निवासी शाळा सुरू कराव्यात, जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती। पारोळा चौफुलीवर हॉटेल ओम साई राम नाश्ता सेंटर फोडून हजारोचे ऐवज लपास। सासरेच्या लोकांनी आपल्या विधवा सुनेचे लग्न लावून घडविले एक आदर्श विवाह। आता बातमीपत्र विस्ताराने। देशाच्या संरक्षणासाठी सैनिक अमूल्य योगदान देतात, प्रसंगी आपल्या जीवही समर्पित करतात। अशा सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियाच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीचे संकलन केले जाते आहे। या निधीसाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वज दिन 2020 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री संजय यादव यांच्या हस्ते झाला। जिल्हाधिकारी श्री यादव म्हणाले, माजी सैनिकाच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी देशात 7 डिसेंबर हा दिवस ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो। देशाच्या संरक्षणासाठी ज्या सैनिकांनी प्राणार्पण केले आहे अशा जवानांच्या कुटुंबियाचे जीवन सुशोभीत व्हावे, तसेच युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाची विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो। सैनिकांनी देशाप्रती दिलेल्या योगदानाची परतफेड होऊ शकत नाही, मात्र त्यांच्या मदतीची एक संधी आपल्याला सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध होते। त्यामुळे या निधी सढळ हाताने मदत करणे हे आपले कर्तव्य आहे। ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे असेही त्यांनी सांगितले। जिल्हा सैनिक कल्याणकारी अधिकारी श्री गायकवाड यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात 1846 माजी सैनिक आहे। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सैनिक कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात। धुळे जिल्ह्यास यावर्षी 61,18,000 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, ते पूर्ण झाले असून 62,82,000 रुपयांचे संकलन करण्यात आले। यापुढेही ध्वज दिन निधीसाठी मदत करावी असे आवाहन केले। यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वज दिन निधी संकलनातून मदत केली।
डिसेंबर हा आपला ध्वजदिन निधी म्हणून आपण खऱ्या अर्थाने आयोजित करतो आणि या दिवशी आपण हा ध्वजनिधी जो आहे तो त्याचं एक इष्टांक शासन आपल्याला देतं आणि त्याची पूर्तता साधारणपणे त्या दिवसापूर्वी झालेली असते. या दिवसापासून आपण ध्वजनिधीचं संकलनाला सुरुवात करतो. सगळ्यांना कल्पना आहे की हा निधी हा आपल्या माजी सैनिकांच्या किंवा सैनिकांच्या ज्या आपल्या शहीद माता आहेत, शहीद पत्नी आहेत, त्यांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी खर्च केला जातो आणि त्यांनी जे अमूल्य बलिदान केलेलं आहे देशासाठी त्याचं एक ऋण मनात ठेवून आपण एक करतो, कारण त्या ऋणाची परतफेड कधीच होऊ शकत नाही. अत्यंत अमूल्य असं त्यांचं कर्तव्य त्यामध्ये पार पाडत असताना त्यांनी विविध प्रकारची सेवा देशाला देत असताना त्यांचा झालेला कधी काही लोकांना अपंगत्व होतं, काही लोकांना वीरमरण प्राप्त होतं, काही वीर माता आपल्या पुत्रांना गमावतात, काही वीर पत्नी आपल्या पतीला गमावतात आणि त्यांची ही एक नैतिक जबाबदारी पूर्ण राज्यावरती, राष्ट्रावरती आपण या देशाचे नागरिक म्हणून आपल्यावरती आहे आणि त्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. यावर्षी देखील शासनाने दिलेले इष्टांक आपलं पूर्ण होईल याच्याबद्दल मला खात्री आहे. पण या निधीकडे बघत असताना इष्टांक म्हणून पाहता हे आपलं कर्तव्य म्हणून आपण जर सगळ्यांनी बघितलं तर मला असं वाटतं की एक शासकीय योजना नाही आहे, हे आपल्या एका हृदयातून आलेलं आपलं एक प्रतीक आहे प्रेमाचं. त्यांनी दिलेल्या अमूल्य बलिदानाचं आपल्याला परतफेड करण्याची छोटीशी संधी असते. आपल्याला हा ध्वजदिन निधी जो गोळा करण्याचा काही प्रक्रिया आपण सुरू करतोय त्याला यश मिळेल. इष्टांक तर नक्की पूर्ण होईल, परंतु त्याचा जो मुख्य उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे. सैनिकांनी केलेल्या बलिदानाची खऱ्या अर्थाने आपण त्यांना पोचपावती दिली पाहिजे, त्याचं ऋण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपलं कर्तव्य पार पाडत असताना त्याची आठवण कायम जर आपल्या मनात राहील तर नक्कीच त्यांना त्यांच्या बलिदानाला साधेचं असं कर्तव्य आपल्या सगळ्याच्या हातून घडेल अशी या निमित्ताने मी भावना व्यक्त करतो. महाराष्ट्र जिल्हा निबंधक सो धुळे व सो सहाय्यक निबंधक कसो सहकारी संस्था शिरपूर यांच्याकडे शिरपूर येथील दी मर्चंट को ऑफ बँक लिमिटेड या बँकेच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारी अर्जात मी बँकेचे चेअरमॅन प्रसन्न जैन, कर्मचारी संजय कुलकर्णी व इतर लोकांच्या गैरकारभारात बाबत सखोल व सविस्तर चौकशी मागणी केली होती. त्यानंतर सहकार खात्यातील कर्मचारी व अधिकारी आमच्या इशाऱ्यावर नसतात, आम्ही सांगू तेच ते ऐकतात आणि अशा अनेक आक्षेपाई बाबी सांगून बँकेचे चेअरमन व कर्मचारी हे तक्रारदारांना यांना डिवचण्याचा प्रयत्न मागील 1 महिन्यापासून करीत आहेत. सहकार खाते आम्ही विकत घेतले आहे, AR, DDR आमच्या तुकड्यावर जगतात अशी अर्मट व मगरुरीची भाषा बँकेचे चेअरमॅन वापरून शासनाची व सहकार खात्याची प्रतिज्ञा मलिन करीत आहे. मी माझ्या तक्रारी अर्जात बँकेचे दिलेल्या असुरक्षित कर्जाबाबत, संचालकाच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबत, व्याज न भरता दरवर्षी रिन्युअल होणाऱ्या कर्ज प्रकरणाच्या बाबत, भंडारा गणपती शोभायात्रा या नावाखाली बेकायदेशीर होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी मागणी केली आहे. मात्र मागील 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत कोणतीही प्रकारची चौकशी व कारवाई सहकार विभागाने केलेली नाही. तक्रारदारांना यांना विश्वास घेऊन पारदर्शकपणे कारवाई होणे अपेक्षित असताना सहकार विभागाने अधिकारी व कर्मचारी हे दोषींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. सहकार खात्यातील या भोंगळ कारभारामुळे सहकार खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांचा निषेध करण्यासाठी व शिरपूर मर्चंट बँक बळगाईस आणणाऱ्या विरोधात तातडीने कारवाई होण्यासाठी व तपास यंत्रणेवर आपल्या पदाचा अनधिकारी प्रभाव टाकून चौकशी लावणारे टाकण्यास जबाबदार असणाऱ्या प्रसन्न जैन यांची बँकेच्या चेअरमॅन पदावरून हकालपट्टी करावी अशा मागणीसाठी बोरसे यांनी सहकार्यासह 29 डिसेंबरला शिरपूरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यापुढे आंदोलनात अधिकाधिक तीव्र करण्याचे त्यांच्या सर्व परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित AR व DDR यांची राहील असे त्यांनी सांगितले. आज आम्ही शिरपूर AR ऑफिसला एक आंदोलन ठेवलेलं आहे. शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचारामध्ये अनेक बेकायदेशीर कर्ज दिले गेले. अनेकांचे जे मॉर्गेज, थोडेफार मॉर्गेज जरी शेती असली तर त्याच्या दुप्पटीने त्या ठिकाणी कर्ज दिले गेले. मग AR ऑफिस आणि DDR यांना आम्ही 2 महिन्यापूर्वीच पत्र दिलं की सदर बँकेची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. परंतु 2 महिने उलटून अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे
आज मी शिरपूर एअर ऑफिस समोर 1 दिवसाचे धरणे आंदोलन ठेवलेले आहे. 15 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास DDR ऑफिस धुळे 26 जानेवारी दिवशी आत्मदहन केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून माझी मागणी आहे की शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे जे चेअरमन आहेत प्रसन्न जैन आणि त्यांचे जो कर्मचारी आहे कुलकर्णी संजय कुलकर्णी या दोघांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. यांच्यावर फौजदारी प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या तालासुरात आज सकाळपासूनच भाविकांनी दत्त मंदिरात पूजापाठ करून दर्शन घेतले. दत्त जयंतीनिमित्त मंदिरांना रोषणाईचे सजविण्यात आले. शहरातील विविध दत्त मंदिरात दर्शनासाठी मर्यादित स्वरूपात उपस्थित देत भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून रांगा लावल्या. कोरोनाचे नियम पाळून देवदर्शन घेतले. शहरातील शिवाजी रोडवरील स्वामी मंदिरात गुरुचरित्राचे पारायणही करण्यात आले. कोरोनाचे सावट लवकरच टळू दे असे साकडे दत्तात्रयाला घालण्यात आले. खानदेशातील प्रख्यात असलेली सारंगखेडा यात्राही यंदा मर्यादित स्वरूपात भरविण्यात आली आहे. त्यामुळे यात्रेकरूचा या व्यापारी व्यावसायिकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. दरम्यान स्वामी समर्थ मंदिरात सुरू असलेल्या गुरुचरित्र पारायणाची आज सांगता करण्यात आली. काही भाविकांनी आपापल्या घरीच पारायण व उपवास केले. जमनागिरी रोडवरील गोपाळनगरातील दत्त मंदिरात पाळणा बांधून दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी अंबाल वृद्धांनी हजेरी लावली. मंदिरात प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये देवलोकांच्या पत्नींनी हट्टाळ धरला, तुमचं देवपण जायला काही वेळ लागणार नाही, कारण मौरगडावर रात्री ऋषींच्या आश्रमात जी अनुसया माता आहे ती प्रतिव्रता आहे. तिने जर तिथं जर तसं चालत राहिलं ती स्वर्गामध्ये तुमचा सुद्धा भाग हिसकून घेईल आणि तीच समस्या तुम्हाला निर्माण करेल. म्हणून बायकांचा अट्टहास त्या देवांनी स्वतः घेतला आणि ऋषींच्या रूपामध्ये ते अतिऋषीच्या आश्रमात आले आणि ते प्रतिवर्त आपण नाहीसं करू आणि कसे काही पुढे जाते हे आपण पाहू. अशा पद्धतीने आणि याच दिवशी याच वेळेला हे ऋषी म्हणून गेले अतिऋषीमध्ये आणि तिला सांगितलं अनुसयाला, तू इतकी रूप सुंदरी आहे तर तू नग्न होऊन आम्हाला प्रसाद दे, आम्हाला वाढ. आता ती प्रतिवर्ता घरात गेली किचनमध्ये आणि नवऱ्याचं अधिष्ठान तिने ध्यान धरली. हे जरी माझी परीक्षा पाय झाले तर माझ्या नवऱ्याच्या आशीर्वादामुळे माझं काही होऊ शकणार नाही एवढे तिचं ध्येय प्रत्यवर्ताचं. आणि म्हणून ते म्हणे येस मी नग्न होऊन तुम्हाला वाटते. आणि तिने सगळे आपले कपडे काढले आणि नग्न होऊन वाराला गेली. तिने जे पाणी शिंपडलं त्या अभिषेकाने त्या ब्रह्मा विष्णू महेश ऋषीमुनींच्या बालकामध्ये तिने बालकामध्ये रूपांतर झालं म्हणजे त्यांचा जन्म झाला असा त्याचा अर्थ. कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत पुढील महिन्यापासून 9वी ते 12वीच्या वर्गाच्या निवासी शाळा सुरू कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी निवासी शाळा सुरू करण्याबाबत आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आणि शारीरिक अंतर ठेवून निवासी शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभागाने नियोजन करावे. ज्या शाळा सुरू करता येणार नाहीत तेथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळेल असे नियोजन करावे. वर्ग खोल्या नियमितपणे स्वच्छ कराव्यात. वेळोवेळी सॅनिटायझरची फवारणी करून घ्यावी. तसेच आतापर्यंत सुरू केलेल्या शाळा शिक्षण विभागाने वेळोवेळी भेट देत तेथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात असल्याची खात्री करावी. त्यासाठी पथकांनी नियुक्ती करावी असेही निर्देश देण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री पवार श्रीमंती बडगुजरी यांनी शाळा सुरू करण्याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. ते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, शिक्षणाधिकारी मनीष पवार, समाज कल्याण अधिकारी हर्षदा भटगुजर आदी उपस्थित होते.
दोंडाईचा येथील महादेवपुरात शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने दत्त जयंती उत्सव साजरा करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। नगरसेवक नरेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, सुनील ठाकूर, चेतन राजपूत, पंकज चोळके, दीपक गिरासे, मनोज निकम, संतोष कोळी, संदीप ठाकूर, प्रशांत महाजन, पुष्पेंद्र भाई, विक्की सोनार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन शिवशंकर मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित ठाकूर यांनी केले। या कार्यक्रमाला पत्रकार समाधान ठाकरे तसेच शिवशंकर मित्र मंडळाचे किशोर कोळी, निखिल रामोळे, मोहिर कोळी, निखिल पाटील उपस्थित होते। आवाज टीव्हीसाठी प्रभाकर अडगळे, दोंडाईच्या। हरिश्चंद्र गडावरील विठ्ठल रुक्मिणीच्या चोरीला गेलेली मूर्ती अखेर आज सापडल्याची असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। तर राजूर पोलिसांनी याबाबत मूर्ती सापडल्या असल्याची व मूर्ती कोणी नेल्या होत्या याचा तपास आम्ही करत असल्याचे मरतळे आहे। गेली 1 महिन्यापासून गडावर असलेली मूर्ती चोरीला गेल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते। पुरातत्व खात्याने आमचा या मूर्ती संबंध नाही म्हणत फिर्याद देण्यास नकार दिला। मात्र रुद्रचे सहपोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तपास सुरूच ठेवला, तर स्थानिक ग्रामस्थ याबाबत तपास करत होते। मात्र काल रात्री एकादशीच्या मुहूर्तावर पाहून चोरट्यांनी ही मूर्ती मंदिरात आणून ठेवले। आज सकाळी ग्रामस्थ मंदिरात गेले असता त्यांना या मूर्ती दिसल्या। लवकरच या मूर्तीची स्थापना करून एका दिवसाचा धार्मिक कार्यक्रम करणार असल्याचे वन समितीचे अध्यक्ष चंद्र बर्मल यांनी सांगितले होते। हा प्रकार स्थानिक वादातून झाल्याची चर्चा असून या मूर्ती स्थानिक व्यक्तीने घेऊन गडावर आलेल्या वादातून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे। मात्र या मंदिराची सरकारने डागडुजी करावी, पुरातत्व खाते दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। नमस्कार, मी शांताराम काळे। या ठिकाणी मी हरिश्चंद्रगड परिसरात आलेलो आहे। नुकताच विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या इथल्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या। काही लोकांनी त्या चोरल्या होत्या। मात्र 1-2 दिवसापूर्वी एकादशीच्या दिवशी या मूर्ती कोकण कड्यावर आणून टाकलेल्या आहेत। एक मूर्त रुक्मिणीची मूर्त जी आहे ती पाचनाई गावात आहे, तर एक मूर्त कोकण कड्यावर आहे। लवकरच हे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे। मात्र पुरातत्व खात्याचं याबाबत दुर्लक्ष असून त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे। पण पुरातत्व खातं म्हणतंय, जर मला तुम्ही सांगा या मंदिराच्या शेजारीच जर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर ही जबाबदारी पुरातत्व खात्याची आहे। मात्र पुरातत्व खातं याबाबत आमचा त्याच्याशी संबंध नाही असं सांगतायत। त्यामुळं ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। पुरातत्व मंदिर आहे आणि ज्यावेळी राजा हरिश्चंद्रांची विश्वामित्रांनी परीक्षा बघितली त्यावेळी सगळे जे देव आहेत, केदारनाथाचं लिंग सुद्धा इथं आहे आणि सिद्धनाथांचं लिंग सुद्धा इथं आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि विष्णूंचं सुद्धा इथं मंदिर आहे। आणि हे सगळे ज्यावेळी का विश्वामित्रांनी आता राजा हरिश्चंद्र खरोखरच सत्वशील आहे आणि त्यांचं सत्व हनन ते करू शकले नाहीत विश्वामित्र, आणि म्हणून ज्यावेळी देवाने इथं साक्षात अवतार घेतला त्याच मूर्ती जपून त्यांची जपणूक करणं हे आमचं काम आहे। आणि म्हणून असे जे चोऱ्या होतात किंवा या भागामध्ये या तालुक्यात आता काल परवा धर्मांतराचा जो प्रकार आहे आणि बापूसाहेब त्या प्रकारातून सुद्धा हे होऊ शकतं की ते लोक आम्हाला आमचे देव पाण्यात बुडवायला सांगतात आणि लोकांना काहीतरी आमच्या लोकांच्या परिस्थितीचा, गरिबीचा गैरफायदा घेतात। कोणी आजारी असेल तर त्याचा गैरफायदा घेतात आणि अशा यांनी ख्रिश्चन धर्माचे लोक या आदिवासी भागामध्ये या परमपूज्य भूमीमध्ये जे विष पांगवायचं त्यांचं काम चाललंय त्यातून सुद्धा असा प्रकार घडू शकतो असं माझं म्हणणं आहे। आणि म्हणून यासाठी मधुकरराव पिचड्यांनी जे पाऊल उचललंय त्यांनी जी सुरुवात ते सगळ्या लोकांनी त्याला मदत करावी अशी मी विनंती करतो। आणि हे पुरातत्व जे आपलं आहे त्याला आपण ते आपलंच आहे, आपणच जपलं पाहिजे, संवर्धन करावं, त्याचं संवर्धन झालं पाहिजे। आणि पुरातत्व खात्याला सुद्धा शिकवलं पाहिजे का आम्ही या प्यासामध्ये राहतो, हे मंदिरं प्यासामध्ये आहेत, आम्ही त्यांची आता बापू तुम्ही बघितलं की जे अवशेष आहे ते लोक गोळा करून ठेवतात, हे लोक कोणी इथं येत नाही जात नाही, फक्त ते कायदा दाखवतात। आणि प्लीज तसं न करता काहीतरी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी आमची माननीय मधुकरराव पिचडांकडून आणि त्यांच्या कार्यसमितीकडून आमची मागणी आहे। आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात केंद्र सरकारने गेलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। पुण्यातही मडई येथे चूल पेटवून दरवाढीचा निषेध नोंदविला। मागील 15 दिवसांमध्ये केंद्रातील भाजपा सरकारने LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयाची वाढ केली आहे। मागील 1 वर्षामध्ये कोरोना कालावधी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, अर्थव्यवस्था कोलमडली
आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरामध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणारा LPG गॅस आणि इंधन उपलब्ध करून दिलासा देणारा निर्णय घेण्याऐवजी असंवेदनशीलता दाखवत दरवाढ करत आहे. गॅसचे दर कमी केले नाहीत तर आमच्या पुढचे लक्ष हे पेट्रोल पंपावर लावलेले सन्माननीय पंतप्रधान मोदीचे फ्लेक्स असे जितक लक्षात असू द्या. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आवाज टीव्हीसाठी राकेश पगारे, पुणे. 3 वर्षापूर्वी पतीचे निधन झाले. पोटी लहान लहान 2 चिमुकले मुली आणि वय अवघे 25 वर्ष समोर उभे होते. सर्व तरुण पण मुलीचे पालन पोषण जबाबदारी शिक्षण चोपडा येथे लावली. टेलरच्या नावाने प्रसिद्ध असलेले स्वर्गीय सचिन हरकचंद सुराणा यांचे 3 वर्षापूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यांची पत्नी रीना हिच्या आयुष्यात कमी वयात विधवापणा आले. आता घरात 25 वर्षे विधवा असून एवढे आयुष्य एकाकी कसे काढेल या विचाराने सतत सासरेच्या आणि माहेरच्या लोकांनी काळजी वाटत होती. रीनाच्या सासूबाई लीलाबाई सुराणा याही तरुणपणातच विधवा झाल्या होत्या. म्हणून लोक विधवा बाईकडे कोणत्या नजरेने बघतात, समाजात वावरताना कोणकोणत्या समस्या तोंड द्यावे लागतात, आपले कुटुंब कसे सांभाळावे लागते ते त्यांनाच ठाऊक होते. म्हणून त्यांनी आपल्याला सुनेचा पूर्णविवाह करण्याचे ठरविले. रीनाला समजविण्यात वर्ष लोटले. अखेर रीनाला योग्य वर मिळावा. धुळे जिल्ह्यातील मोवाडी या गावातील स्वर्ग लकी चंद नेमीचंद छाजळ यांचा मुलगा पूनमचंद आणि रीना सोबत विवाह करण्यास मंजुरी तर दिलीच, पण एक मुलगीचं शिक्षण पालन पोषण मी करेल, कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. बापाचे व पतीचे नाते मी योग्य रीतीने पार पडेल अशी माहिती त्यांनी दिली. आणि सासू लीलाबाई मुलगा संदीप सुराणा आणि ताराचंद सुराणा जवेरीलाल कटारिया यांनी रीनाचे लग्न मोठ्या आनंदाने करण्याचे ठरविले. अखेर दिनांक 27 डिसेंबर रोजी स्वामी समर्थ पॅलेस येथे रीना आणि पूनमचंद यांचा विवाह जैन धर्मानुसार चोपडा येथील बरडिया ज्वेलर्सचे मालक आदेश जैन यांनी साध्या पद्धतीने पार पाडले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. या आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक विवाह प्रसंगी ज्यांनी सतीची प्रथा बंद केली असे राजाराम मोहनराव महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा समाज सुधारकांची आठवण येत होती. खऱ्या अर्थाने त्यांनी शेकडो वर्षापूर्वी अशा विवाहाला मंजुरी दिली होती, पुढाकार घेतला होता. म्हणून समाजात असे विधवा मुलींचे, महिलांचे पुनर्विवाह झाले पाहिजे, ती समाजाची गरज आहे असा संदेश बोध आज ह्या विवाहातून सर्वांना घेण्याची गरज आहे. अशा ह्या पवित्र विवाह सोहळ्यात आवर्जून उपस्थित होते विधानसभेचे माजी सभापती अरुण भोई गुजराती, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास बाई गुजराती, नेमीचंद सुकालाल जैन, देसरडा अशोक साडेचा, प्रकाश पाटील, पारसमल छाजळ, अशोक कमल छाजळ, पत्रकार ललित जैन, JM पाठक आणि जैन समाजातील वरिष्ठ नागरिक. या विवाहात सर्वत्र कौतुक होत होते. वधूच्या सासूबाई रेखाबाईचे आजपर्यंत सासूकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता त्याला बदलून सासूनेच मनाचा मोठेपणा दाखवून एक आदर्श सासू कशी असावी याचा संदेश सर्व समाजाला दिला. आज चोपडा येथे जैन समाजामध्ये एक आदर्श असा विवाह आज पार पडत आहे. ही घटना अशी आहे की हा पुनर्विवाह आहे. चोपडा येथील प्रसिद्ध लवली टेलर याचे जे मालक होते तर त्यांचं अकस्मात निधन झालं आणि त्या निधनानंतर त्यांना 2 लहानशा चिमुकल्या मुली आहेत आणि ह्या ताई त्यांच्या पत्नी होत्या आहेत आणि यांचा आज तिथं पुनर्विवाह होतोय. तर या विवाहामागची कहाणी अशी आहे की त्यांच्या जे सासूबाई आहेत आणि जे जेठ आहेत तर त्यांनी या विवाहाला संमती दिली. तर खरोखर म्हणजे सासू या नावाकडे आतापर्यंत जे बघितलं जात होतं तर या मावशींनी सासू या नावाचंच रूपांतर आज आई या नात्याने किंवा त्या सासू या नावाचा जो कलंक आजपर्यंत लागलेला होता त्या नावाला तो आज त्यांनी पुसून टाकला.
तर अशा या आदर्श विवाहाची आज खरोखर समाजामध्ये गरज आहे. असे विवाह झाले पाहिजेत. मी माझ्या सुनेचे लग्न लावून देते, कारण तिचं वय खूपच लहान होतं, 30 वर्षाची होती आणि अचानक माझ्या मुलावर आमच्यावर असा घात झाला. म्हणून मी तिला एकटी राहू देऊ शकत नव्हती. म्हणून मी तिचं लग्न लावण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. तसं रीनाचं या आधी लग्न होऊन गेलं, 2 मुली रीनाला आहेत आणि निसर्गाच्या माध्यमातून त्यांच्यावर फार मोठं संकट आलं. त्या संकटला तोंड कसं द्यावं हा एक मोठा प्रश्न होता. तथापि पूनमचंदजीने स्वीकार केला, रीनाचा स्वीकार केला, मुलींचा स्वीकार केला. एक क्रांतिकारक अशा पद्धतीचं आजचा हा लग्न समारंभ आहे. या लग्न समारंभापासून जैन समाज का इतर सर्व समाजाने स्वीकारलं पाहिजे की ज्यावेळी एखाद्यावर अन्याय होतो, एखाद्यावर संकट येतं, त्याला कसं सांभाळून घ्यावं या संदर्भातला आदर्श विवाह चोपडा येथे संपन्न होत आहे. आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं, प्रगतीचं, भरभराटीचं जावं अशी देवाला प्रार्थना करत असताना पूनमचंदजीचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो. आवाज टीव्हीसाठी मिलिंद सोनवणे, चोपडा. अकोलेवर राजूर बसस्थानकात प्रवासी लोकांचे सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीत राजूर पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालसह जेरबंद केले. 26 डिसेंबर रोजी फिर्यादी सौ कुसुम लक्ष्मण नांदेकर वय 49 राहणार राजूर या महिला राजूर बसस्थानकात राजूर ते कोहोने या बसमध्ये बसताना अचानक कोणीतरी इसमाने पर्समधून 96,000 किमतीचे सोन्याचे नेकलेस, 16 ग्रॅम 960 मिली वजन असलेले लपास केले. त्यांनी तातडीने लक्षात येताच राजूर पोलीस स्टेशनचे सब पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची भेट घेऊन फिर्यादी दिली. राजूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी बैठक घेऊन या चोरीचा तपास लावण्यासाठी धावपळ सुरू केली. पोलीस अधिकारी नितीन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. हा गुन्हा श्रीरामपूर येथील टोळीने केला तर सीसीटीव्ही फुटेज चेक करून सहाय्यक फौजदार नितीन खैरनार, पोलीस हेड कॉन्स्टेबल आगाव पटांगरे गाडी वाडेकर मेड यांनी अकोले बसस्थानकात जाऊन एसटीमध्ये बसलेल्या आरोपी साहिल नासिर खार वय 21 अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर, अर्जुन कानिफानाथ भोसले वय 21 अहिल्यादेवी श्रीरामपूर, कमलेश उत्तम पवार वय 21 श्रीरामपूर, गफरून निवास पठाण वय 21 संगमेश्वर पद श्रीरामपूर यांना मोठ्या शिपाईतीने अटक केली. नाडेकर वय 49 वर्ष राहणार राजूर या अकोले ते राजूरच्या दरम्यान प्रवास करत होत्या आणि प्रवासादरम्यान त्यांना असं आढळलं की काही मुलं त्यांना फॉलो करत आहे म्हणून. त्याच्यानंतर त्या अकोल्यावरून राजूरला आल्यानंतर पण त्याच बसमध्ये ते काही जे मुलं होते जे प्रथमदर्शनी दिसताना विद्यार्थी वाटत होते ते त्यांच्या आजूबाजूला त्याच गाडीमध्ये चढण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि नंतर मग त्या विहीर कडे जाणाऱ्या गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी जी नुकतीच जो नेकलेस केलेला होता तो नेकलेस त्यांच्या पर्समधून लंपास झालेला होता, चोरी झालेला होता. नंतर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस स्टेशनचे कर्मचारी, स्टाफ, सगळ्या लेडीज कॉन्स्टेबल त्यांनी जाऊन संपूर्ण बस चेक केली. संपूर्ण प्रवाशांची झडती घेण्यात आली, परंतु कुठल्याही स्वरूपाचा मुद्देमाल मिळून आला नाही. त्यांची जी कुसुम नाडेकर यांची जी मुलगी होती तिने ज्या मुलांवर संशय व्यक्त केला होता तो धागा पकडून अशी माहिती भेटली की ते मुलं अकोल्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून गेलेले. तर कुसुम नाडेकर यांच्या मुलीला घेऊन आम्ही पोलीस स्टाफ सह अकोले बस स्टॉपवर गेलो. तिथे सीसीटीव्ही कंट्रोल रूम मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तिला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तिने बघितले असता तिच्या लक्षात आलं की काही मुलांच्या हालचाली संशयास्पद त्या ठिकाणी दिसून आल्या आणि नंतर सीसीटीव्ही मध्ये असं निष्पन्न झालं की एका बसमध्ये बसून ते जे मुलं होते ते संगमनेरच्या दिशेने गेले म्हणून. तर या प्रकरणामध्ये जे अकोले बस स्थानकचे जे कंट्रोलर आहे त्यांनी पण आम्हाला मदत केली. बसचा तात्काळ आम्हाला नंबर आणि ड्रायव्हरचा नंबर उपलब्ध करून दिला आणि ती गाडी त्या कालावधीमध्ये धांगडपळ येथे पोहोचलेली होती. मागून आमची गाडी पाठवण्यात आली आणि त्या साईडवरून संगमनेर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना अकोले नाके इथे थांबवण्यासाठी आम्ही विनंती केली. कारण ते जे आरोपी होते ते मध्येच कुठल्याही स्टॉपवर उतरून पळून जायची शक्यता होती.
तर आमची गाडी पोहोचल्यानंतर नमूद वर्णनाचे सीसीटीव्ही फुटेज मधील जे 4 आरोपी मिळून आले त्यांना ताब्यात घेतले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे जो चोरी गेलेला हार होता 96,000 रुपये किमतीचा तो मिळून आला आणि इतर पण राजूर पोलीस स्टेशन परिसरात, अकोले बस स्थानक परिसरात, संगमनेर, सिन्नर, आळे फाटा इथे ज्या बस स्थानक परिसरात त्यांनी ज्या चोऱ्या केलेल्या आहेत त्यांची पण त्यांनी कबुली दिली. त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. आरोपी सध्या PCR मध्ये आहे. आरोपीकडनं चोरी गेलेला सगळा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. शहरात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅकिंगसह लुटीमारीचे प्रकार एका मागोमाग एक घडू लागलेत. पोलीस ठाण्यातच गस्त नावालाच असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जोमात असणाऱ्या चोरट्यांमुळे शहराशिवायच्या झोप उडाल्याने पोलीस अधीक्षक साहेब चोरट्यांचा बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरून लागली आहे. आज पहाटेच्या सुमारास पारोळा चौफुलीवर जवळ हॉटेल ओम साई राम हे चोरट्याकडून फोडण्यात आली. सकाळी 5 वाजेच्या सुमारास हॉटेल मालक आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. यामध्ये 2 मोठे सिलेंडर, इन्व्हर्टर, बॅटरी आणि हॉटेल या लागणारे किराणा, भांडे आणि किमती वस्तू असं चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. आझादनगर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अर्जुन अशोक आंग्रे, माझी दुकान जयगाव चौफुली, 12 चौफुली ठिकाणी ओम साईराम नाश्ता सेंटर. माझ्या दुकानावर चोरी झाली. ही 2 सिलेंडर, बॅटरी, माझा किराणा 1500 रुपयाचा किराणा, टिपाचा एकदम बेसनची कोणी, माझे आपला पुरा भांडे कोंडे, बटाटे बी सूत गायब झाले. सगळं चोरी बिरी झाली. 50-60 हजार रुपयाची वस्तू झाली आहे. बॅटरी गेली माझी. मी सकाळी 5 वाजता आलो इथं. 5 वाजता आलं, मला छत्री वाया दिसली. मला असं वाटलं मी माझ्या ईश्वर मध्ये आऊन गेले असं. नंतर माझं पालकं तुटलं दिसलं, टॅमी बी दिसली. त्यावेळी मला एकदम मी दुकानच उघडलं नव्हतं. मला दिसतं मी काही दुकान उघडले नाही. माझे सगळे वस्तू चोरी गेले. मला दुकान उघडायला जागा नाही होती. त्यावेळी मी आलो. मी पोलीस कंप्लेंट केली. पोलिसांना फोन लावा. पोलीस येणार आहे. चौकशी झालेली माझी. फक्त विनंती बस माझा तेवढा तपास लावून द्यावा. जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास सुरुवात. मर्चंट बँकेतील गाणीवर सहकार खात्याची माती. प्रहार तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांचे लाक्षणिक उपोषण. दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात भाविकांची गर्दी. मार्गदर्शक सूचनाचे पालन करीत निवासी शाळा सुरू कराव्यात. जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती. पारोळा चौफुलीवर हॉटेल ओम साई राम नाश्ता सेंटर फोडून हजारोचे एवज लपास. सासरेच्या लोकांनी आपल्या विधवा सुनेचे लग्न लावून घडविले एक आदर्श विवाह. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.
रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.